नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत, ज्याचं नाव आहे आलू भुना। याचे मसाले कसे बनवायचे, कसं करायचं ते सगळं आपण बघणार आहोत। चला तर मग बघूयात। सगळ्यात आधी 700 ते 800 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत। त्याची साल काढून असे मोठे काप करून घेतलेले आहेत। याला लागणारी बेसिक तयारी सगळ्यात आधी करून घेऊयात। त्यासाठी 1 टीस्पून जिरे, 1.5 टेबलस्पून धने, 4 ते 5 लवंगा, 1 टीस्पून मिरे, 5 ते 6 हिरवे वेलदोडे, 2 मसाला वेलदोडे आणि 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या घ्यायचे। 1 टीस्पून मीठ घालायचे आणि हे सगळं 2 ते 3 मिनिटं ड्राय रोस्ट करून घ्यायचंय। आता याची बारीक पूड करून घ्यायची। शक्यतो करून काश्मीरी लाल मिरच्या घ्यायच्यात, नसतील तर कोणत्याही घेतल्या तर चालतील। हे बघा, अशा प्रकारे बारीक पूड करून घ्यायची। आता एका दुसऱ्या बाउल मध्ये 2 टेबलस्पून दही घ्यायचंय। त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर घालायचे, पाव चमचा हळद घालायचे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायचे। आता हे सगळं छान फेटून घ्यायचंय। दह्यामध्ये आधी मसाले मिक्स करून घेतल्यामुळे नंतर दही फाटत नाही। आता एका पॅन मध्ये 2 टीस्पून तूप घ्यायचंय। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे। मिरच्या थोड्या भाजल्या की त्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालायचंय। थोडासा ओवा असा हातावर क्रश करून घालायचंय आणि हे सगळं छान भाजून घ्यायचंय। दोन मिनिटं मंद आचेवर भाजल्यानंतर यामध्ये जो मसाला आपण तयार केला होता तो 2 टीस्पून घालायचा। 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचंय। आता कढईमध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घ्यायचंय। त्यामध्ये 1 तमालपत्र, 4 ते 5 मिरं आणि 2 लवंगा घालायचे। नंतर यामध्ये 3 कांदे बारीक चिरून घालायचे। कांदा छान भाजून घ्यायचाय। कांदा थोडा गुलाबी झाल्यानंतर यामध्ये दह्याची पेस्ट घालायची। छान सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय। नंतर यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी घालायची। टोमॅटो 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचंय। यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या। आता यामध्ये 1 कप पाणी घालायचं आणि 4 ते 5 मिनिटं लो फ्लेम वर शिजू द्यायचंय। झाकण लावून ठेवून देऊयात। उघडून बघूयात। 60 ते 70% बटाटे शिजवायचे। हे बघा, थोडं बटाटे शिजलेलं आहे। आता यामध्ये पुन्हा 1 कप पाणी घालायचंय। बेसन मध्ये जो मसाला भाजून घेतला होता तो घालायचा आहे। मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। शेवटी याच्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेऊयात। भुना मसाला याचा अर्थ असा होतोय की छान मसाल्यामध्ये भाजलं गेलं पाहिजे, त्यामुळे निवांत भाजून घ्यायचंय। पुन्हा एकदा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ठेवून द्यायचंय।
हवं असल्यास आणखी थोडंसं पाणी ॲड करू शकता. 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, उघडून बघूयात. बटाटेही छान शिजलेत. ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांना ही भाजी नक्की आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.